नमस्कार, मी डॉक्टर अक्षय कुलकर्णी, मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। आज आपण पित्ताशयातील खड्यांबद्दल जाणून घेणार आहोत। तर पित्ताशयातील खडे हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात। पहिले म्हणजे कोलेस्ट्रॉल स्टोन्स किंवा साधारण भाषेत आपण त्याला चरबीचे खडे म्हणतो, आणि दुसरे म्हणजे पिगमेंट स्टोन्स। मुख्यतः जे पित्ताशयात खडे आढळतात ते 80% केसेसमध्ये हे चरबीचे खडे असतात आणि 20% केसेसमध्ये पिगमेंट स्टोन असतात। लक्षणं काय असतात पित्ताशयातील खड्यांची? तर मोस्ट केसेसमध्ये पित्ताशयातील खडे हे असिम्प्टमॅटिक म्हणजे कुठलंही लक्षण दाखवत नाहीत। काही पेशंट्सला पोटात वरच्या भागाला दुखणे, तर काही पेशंट्सला काविळही होऊ शकतो। जेव्हा पित्ताशयातील खडे पित्ताशयाच्या नलिकेमध्ये उतरतात अशा पेशंट्समध्ये काविळचा धोका संभवतो। तर पित्ताशयातील खड्यांना नेहमी ट्रीटमेंटची गरज असते का? तर असिम्प्टमॅटिक स्टोन म्हणजे ज्या स्टोनला काही लक्षणं नाहीत अशाला आपण विज्युअली काही ट्रीटमेंट करत नाही। परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं, पित्ताशयातील खड्यामुळे जर पोटात दुखत असेल किंवा कावळीची समस्या झाली तर आपल्याला त्याला एंडोस्कोपीद्वारे किंवा सर्जिकलीद्वारे ट्रीटमेंट करावे लागते। धन्यवाद।